हॉलमध्ये शोभाताई आणि त्यांची मुलगी दीपाली बसल्या होत्या. दोघेही चेहऱ्यावर खोटी खोटी काळजी असल्यासारखे दाखवत होत्या, पण डोळ्यात लपलेली उत्सुकता स्पष्ट दिसत होती. खरं तर हे होतं की मुलाचे आणि सुनेचे भांडण बघून त्यांच्या मनात आनंद होत असायचा. खोलीतून अचानक अशोकचा रागात जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो त्याच्या बायकोला रेवतीला म्हणाला, "तू नोकरी करतेस म्हणून काय आमच्यावर उपकार करतेस का? तिथं काय तुला ओझी उचलायला लागतात का? तुझं तर आता हे रोजचंच नाटक झालं आहे. तू तर असं दाखवत असतेस जणू या घराला तू एकटी सांभाळत आहेस. बघितलं तर छोटीशी साधी नोकरी आहे तुझी. ऑफिसमध्ये तू काही ओझी उचलायची कामं करत नाहीस." रेवतीने आत्तापर्यंत स्वतःला सावरलं होतं, पण नवऱ्याचे बोलणे ऐकून ती खूप चिडली आणि रागात उलट उत्तर देत म्हणाली, "मग अशोक, तुम्ही तरी कुठं ओझी उचलायचं काम करत असता? दिवसभर मित्रांच्या सोबत मजा मस्ती करत फिरत असता. दिवसभर बिनकामांच्या मित्रांच्या सोबत बसलेला असता आणि संध्याकाळी घरात आल्यावर हुकूम सोडत असता. हीच तुमची नोकरी आहे का?" बायकोचं बोलणं ऐकून अशोकचे डोळे रागाने लाल झाले. तो दाट ओठ खाऊन मुठी आवळून म्हणाला, "जास्त तोंड चालवायची गरज नाही. तुझी नोकरी काही जास्त मोठी नाही. या थोड्या पगारासाठी तू घराला कामाला लावला आहेस. तू साधी एक सुट्टी पण घेऊ शकत नाहीस. माझी बहीण माहेरी आली आहे. आईच्या सोबत बाहेर बसली आहे आणि तू अशी आकडत आहेस जणू घर तुझ्या पैशांवर चालत आहे. उद्या आई नाही राहिली तर काय होईल? तू तर माझ्या बहिणीला इज्जत पण देणार नाहीस. तुला तुझी नोकरी एवढी प्रिय आहे तर या घरात राहायची तरी काय गरज आहे?" बाहेर उभ्या असलेल्या मायलेकी हे ऐकून एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या. अशोकचे बोलणे ऐकून त्या दोघींना मनातून उकळ्या फुटत होत्या, पण त्यांनी त्यांचं हसू दाबून ठेवलं होतं. शोभाताई हळू आवाजात मुलीला म्हणाल्या, "तुझ्या दादाने बघ कशी जिरवली तुझ्या वहिनीची. खूप दिवसापासून तिला तिच्या नोकरीचा गर्व होता. आता मजेत आहे ना तमाशा बघायला?" दीपाली पण हळूहळू हसायला लागली, पण रेवतीची आता सहनशक्ती संपली होती. ती रागात म्हणाली, "अशोक, तुम्ही बरोबर बोलत आहात. मला इथे राहण्याची काहीच गरज नाही. पण एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐकून घ्या. मी ही नोकरी सोडणार नाही. ज्याला माझी आणि माझ्या मेहनतीची किंमत नाही, मी त्याच्यासोबत एका छताखाली नाही राहू शकत." अशोक पण खूप मिजाशीत म्हणाला, "हो हो, मग चालती हो माझ्या घरातून. तुझ्याशिवाय हे घर चालू शकत नाही का? हा तुझा गैरसमज आहे. तुझ्या ते थोड्या पगारातून काय घरातल्या सगळ्यांची पोटं भरतात का? त्या पगारात फक्त तुझ्या एकटीचं भागू शकतं. आणि तसंही मी पण बघतो तुला तुझ्या माहेरी कोण ठेवून घेतं ते." हे ऐकून रेवतीला खूप राग आला. मग काय, तिने रागात खोलीचं दार उघडलं. समोर सासूला आणि नंदेला खोलीच्या बाहेर कान लावून उभे राहिलेले बघून ती दचकली. तिची सासू चेहऱ्यावर खोटी खोटी काळजी दाखवत म्हणाली, "अगं रेवती, आम्ही तर अशोकचा आवाज ऐकून बघायला आलो होतो की तुम्ही दोघं एवढ्या जोरात का भांडत आहात? अरे जरा तरी लाज वाटू द्या. एवढ्या जोरजोरात भांडत आहात. बाहेर सगळ्यांना ऐकायला जात आहे." तिची सासू बडबडत राहिली, पण रेवती काही न बोलता किचनमध्ये गेली. एक ग्लास पाणी पिले आणि नंतर तिच्या खोलीत गेली. तिची बॅग भरायला लागली. हे बघून तिच्या सासूने डोळे मोठे केले. त्यांनी लगेच मुलाला डोळ्यांनी खुणावले. जशी ती खोलीत गेली, अशोक खोलीतून बाहेर आला. त्याला बाहेर आलेलं बघून शोभाताई म्हणाल्या, "अशोक, ही कुठं निघाली आहे? अरे मी तर तुला तिला अद्दल घडवायला सांगितली होती. घरातून बाहेर काढायला थोडीच सांगितलं होतं. धमकी देण्यापर्यंत तर ठीक आहे, पण अरे ही तर खरंच घर सोडून निघाले आहे. ती गेल्यानंतर घर कोण सांभाळणार?" आईचं बोलणं ऐकून अशोक रागात म्हणाला, "आई, मी तेच करत आहे जे तू मला करायला सांगितलं होतं. आता तू मध्ये अजिबात बोलू नकोस. हिला पण कळायला पाहिजे घर कसं चालवायचं असतं." तेवढ्यात दीपाली पण आगीत तेल ओतत म्हणाली, "आई, वहिनीला जायचं आहे तर जाऊ दे ना. दादा पण काहीतरी विचार करूनच करत असेल ना. शेवटी या महाराणीची अक्कल तर जागेवर आणायला पाहिजे ना." आत खोलीत रेवती तिची बॅग भरत होती आणि बाहेर ही तिघं मायालेकरं बडबडत होते. रेवतीने बॅग घेतली, पर्स उचलली, खोलीतून बाहेर आली आणि मागे न बघता सरळ माहेरी निघून गेली. ती गेल्यानंतर थोडा वेळ घरात शांतता पसरली. मग
शोभाताई रागात चिडून म्हणाल्या, बघितलं ना, गेली ना घर सोडून. फक्त एक सुट्टी घेण्याची तर गोष्ट होती. आता घरातली कामं कोण करणार? घर कोण चालवणार? अरे अशोक, तू तर सकाळी सकाळी ऑफिसला निघून जाशील. मग मी काय एकटी या घरातली कामं करू का? सून घर सोडून जाण्याचा अर्थ असा नसतो की घरातल्या जबाबदाऱ्या पण तिच्यासोबत गेलेल्या असतात. अशोक सोफ्यावर आरामात बसत म्हणाला, आई, तूच तर रोज बोलत होतीस ना की ती दिवसभर ऑफिसला निघून जाते, घरातलं एकही काम करत नाही. मग आता जर घर सोडून गेले आहे तर तुझ्या मनाला शांती मिळायला पाहिजे ना. हे ऐकून त्याची आई म्हणाली, अरे मी तर बोलायचं म्हणून बोलत होते. माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की तिने एकतर नोकरी सोडावी किंवा सुट्टी घ्यावी. तू तर तिचा नवरा आहेस ना. मग तू तिला समजून सांगायला हवं होतंस की कधी कधी घरातल्या लोकांना पण वेळ देत जा. मी तुला तिला घरातून बाहेर काढायला थोडीच सांगितलं होतं. आणि ऐक, जास्त कळत असल्यासारखं करू नकोस. घरातली बाई घर सोडून जाणं ही काही छोटी गोष्ट नसते. तेवढ्यात दीपाली मध्येच तोंड खुपसत म्हणाली, अगं आई, जे झालं ते चांगलंच झालं आहे. ती घरात असल्यामुळे तुला आणि मला किती हळूहळू आणि सांभाळून बोलायला लागत होतं. जणू आपल्याच घरात आपल्याला बोलायची चोरी होती. आता आपलं बोलणं ऐकणारं कोणीही नाही. आता आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो, बोलू शकतो. मुलीचं बोलणं ऐकून शोभाताईंनी तिरक्या नजरेने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाल्या, अगं, तूच तर बोलत होतीस की तू घरी आली की तुझी बहिणी कधीच सुट्टी का घेत नाही. तुझीच इच्छा होती ना की तिने घरात राहावं आणि तुझी सेवा करावी. आणि आता ती घर सोडून गेली आहे तर तू खूप खुश झाली आहेस. तूच बोलत होतीस की मी इथे आराम करायला आले आहे, काम करायला नाही. आता तुला आराम पण हवा आहे आणि काम पण दुसऱ्यांनी करायचं. दीपाली बेजबाबदारपणे खांदे उडवत म्हणाली, आई, कामं पण होऊन जातील. तू कशाला काळजी करतेस? बरंच झालं ती निघून गेली. आपण पण बघूया तिचे माहेरचे लोक तिला किती दिवस ठेवून घेतात ते. तिला तिच्या नोकरीचा खूप गर्व आहे ना, लवकरच उतरेल. अचानक तिने भावाकडे बघितलं आणि म्हणाली, चल दादा, मला तुझ्या कपाटाची चावी दे. मी पण बघते की तिने कपाटात काय काय लपवून ठेवलं आहे. बघावं तेव्हा तिच्या कपाटाला कुलूप लावलेलं असतं. जणू या घरात चोर बसलेले आहेत. बहिणीचे बोलणे ऐकून अशोक उठला आणि खोलीत जाऊन कपाटाची चावी शोधायला लागला. त्याला चावी खोलीत कुठेच भेटली नाही. शोधून शोधून थकल्यावर तो खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, दीपाली, चावी सापडत नाही. बहुतेक रेवतीच कपाटाची चावी तिच्यासोबत घेऊन गेली आहे. हे ऐकून शोभाताईंच्या मनात आग लागली. त्या रागात म्हणाल्या, काय, चावी घेऊन गेली? कुठल्या अधिकाराने? कपाटात काय तिने तिचं घबाड ठेवलेलं आहे का? या घरात तुझं माझं पण सामान आहे. अशी कशी कुलूप लावून चावी घेऊन गेली? मग त्या रागात मुलाकडे बघून म्हणाल्या, तू तिला चावी घेऊन जाताना का थांबवलं नाहीस? एक नवरा असून पण एवढा लाचार झालास? दीपाली पण रागात म्हणाली, दादा, ही तर हद्दच झाली. तू तिला काही बोलत का नाहीस? तू आत्ताच्या आत्ता तिला फोन कर आणि चावी परत द्यायला सांग. तिला समजून सांग की हे घर तिचं माहेर नाही, सासर आहे आणि इथल्या गोष्टींवर तिचा अधिकार नाही. अशोकने पण रागात फोन काढला आणि रेवतीला फोन केला. 2-3 वेळा फोन केला पण रेवतीने फोन उचलला नाही. तो रागात चिडून म्हणाला, ती फोन उचलत नाही. आता तर शोभाताई डोक्यावर मारून घेत म्हणाल्या, अरे देवा, माहीत नाही कसली सून माझ्या पदरात टाकली आहेस. स्वतः तर घर सोडून निघून गेली आणि कपाटाची चावी पण सोबत घेऊन गेली. तिला काय दाखवून द्यायचं आहे? माहेरी जाऊन सगळ्यांचे कान भरणार आहे का? आणि इथे आम्हाला बदनाम करून ठेवणार आहे. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, शोभा घरात आहे का नाही? हा आवाज शेजारच्या पवार काकूंचा होता. आवाज ऐकून शोभाताईंचे डोळे मोठे झाले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, घ्या, आली बघा ही सांबार चौकशी करायला. असं वाटत आहे की सगळ्यांना बातमी लागली वाटतं सून घर सोडून गेल्याची. पवारबाई आली आहे याचा अर्थ ती इथे चौकशी करायला आली आहे. ती इथली रिपोर्टर आहे. नंतर त्या अशोककडे बघून म्हणाल्या, बघितलं का,
सुनबाई गेली नाही तोपर्यंत तमाशा सुरू झाला. दीपाली तोंड वाकडं करत म्हणाली, चल आई, तू आणि मी बाहेर जाऊन बघूया त्या काय बोलत आहेत. त्यांना पण बोलण्यासाठी काहीतरी बातम्या हवी असेल ना. अशोक रागात म्हणाला, तुम्ही दोघी त्या बाईला सांभाळा, मी रेवतीला फोन करतो. चावी घेऊन जायची तिची हिंमत कशी झाली. आई आणि बहीण खोलीतून बाहेर गेल्यानंतर अशोकने खोलीचे दार आतून बंद करून घेतले आणि परत बायकोला फोन केला. अशोक रागात फणफणत होता. रेवतीने बॅग रिक्षात ठेवली आणि बसली, जणू दुसऱ्या दुनियेत निघाली आहे. रस्त्यावर गाड्यांच्या आवाजात तिला आठवत होतं की तिच्या नंदेचा माहेर येण्याचा अर्थ काय असतो. फक्त टोमणे, अपमान आणि तिच्या नोकरीवर उठणारी बोटं. प्रत्येक 15 दिवसाला आली की तिच्या नंदेचं हेच नाटक सुरू असतं. आई, वहिनी कुठे आहे? मी सांगितलं होतं ना की मी घरी आल्यावर वहिनी माझी सेवा करायला मला घरात पाहिजे आहे. तिच्या आईचं प्रत्येक वेळी तेच उत्तर. अगं, मी तर तिला कायम बोलत असते, पण ती माझं काहीच ऐकत नाही. नोकरीच्या मागे अशी लागलेली असते जणू सगळ्या घराचं ओझं तिच्या एकटीच्या खांद्यावर आहे. यावेळी तर दीपालीने माहेरी येण्याअगोदरच फोन करून हुकूम सोडला होता की आई, वहिनीला स्पष्ट सांग की यावेळी मी आल्यावर तिला सुट्टी घ्यायची आहे. मला काही दिवस माहेरी निवांत आरामात राहायचं आहे, चांगलं चुंगलं जेवायचं आहे. पण जेव्हा दीपाली घरी आली तेव्हा रेवती घरात नव्हती. ते बघून तिचा राग अजूनच वाढला. शोभाताईंनी पण जणू ठरवलं होतं की आज सुनेला अद्दल घडवायची. रेवती ऑफिसमधून घरी आली. तिला चप्पल काढून पर्स पण ठेवून दिली नाही. तोपर्यंत तिची सासू रागात म्हणाली, सुनबाई, तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझी नणंद घरी आल्यावर तू घरात राहत जा. या छोट्या नोकरीसाठी एवढी पळत असतेस, जणू लाखांनी कमवत आहेस. आज माझ्यासमोर तू एवढं आकडून दाखवत आहेस, उद्या माझ्यानंतर तू काय करणार आहेस? माझ्या मुलीला तर किंमत पण देणार नाहीस. तिची नणंद पण मागे राहिली नाही. टोमणा मारत सोफ्यावर बसून म्हणाली, अगं वहिनी, मी माहेरी आल्यावर तू सुट्टी का घेत नाहीस? असं वाटत आहे तुला तुझ्या नंदेची काही इज्जतच नाही. तिची सासू पण होला होत देत म्हणाली, आमच्या काळात नंदा घरी आल्यावर घरातल्या सुना त्यांना डोक्यावर बसून घ्यायच्या, त्यांच्या मागे मागे फिरत असायच्या. आणि एक ही आहे, हिला हिच्या नोकरीपुढे काही दिसतच नाही. रेवतीची सहनशक्ती संपली. ती म्हणाली, आई, मी किती वेळा सुट्टी घेऊ शकते? हा पण जरा विचार करा. सारखी सारखी सुट्टी घेतली तर माझी नोकरी जाईल. ताई प्रत्येक 15 दिवसाला माहेर येत असतात. मग काय त्यांच्यासाठी मी 15 दिवसाला सुट्टी घेऊ का? हे ऐकून दीपाली चिडली आणि म्हणाली, अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा. चूक तुझी आहे आणि तोंड पण किती चालतंय. माझ्यासमोर माझ्या आईशी एवढा वाद घालत आहेस, मग माझ्या माघारी काय करत असशील? हीच इज्जत आहे का या घरात? रेवती उलट उत्तर देत म्हणाली, ताई, तुम्ही विषय बदलू नका. मुद्दा सुट्टीचा आहे आणि मी सुट्टी नाही घेऊ शकत. तिची सासू म्हणाली, थांब, येऊ दे अशोकला घरी. आज तुझी नोकरी सोडायला लावूनच मी दम घेणार. रेवती रागात म्हणाली, मी पण बघते मला कोण नोकरी सोडायला लावणार आहे ते. असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. त्या दिवशी ती घरात कोणाशीही बोलली नाही. संध्याकाळचा चहा बनवला, त्या दोघींच्या पुढे नेऊन ठेवला. स्वतःचा चहा घेतला आणि खोलीत निघून गेली. बाहेर दोघी मायालेकी एकमेकींशी कुजबुजत राहिल्या. दीपाली म्हणाली, बघितलं का आई, किती नाटक करत आहे. रात्री अशोक घरी आल्यावर शोभाताई त्याच्याकडे तक्रार करत त्याचे कान भरत म्हणाल्या, तुझ्या महाराणीला सुट्टी घ्यायची नाही. ती काय कुठली मंत्री लागून गेली आहे का? तिच्या पगारावर घर चालतं का? जेवढं मेहनतीने नोकरी करत असते तेवढ्या मेहनतीने नंदेची सेवा केली असती तर काय बिघडलं असतं? आईचं बोलणं ऐकून अशोकच्या मनातला राग उफाळून आला आणि खोलीत गेल्या गेल्या बायकोवर तुटून पडला. बाहेर त्या दोघी मायलेकी कान लावून ऐकत बसल्या. रिक्षात बसल्या बसल्या रेवती या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. तेवढ्यात अचानक तिचा फोन वाजला आणि ती त्या विचारातून बाहेर आली. तिने बघितलं तर फोन तिच्या नवऱ्याचा होता. इकडे बाजूच्या पवार काकू घरात येऊन बसल्या होत्या.
त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या, शोभा, आज तुझ्या सुनेला घरातून एकटीला जाताना बघितलं. काय झालं? त्यांचं बोलणं ऐकून शोभाताई घाबरल्या आणि मनाचं खोटं सांगत म्हणाल्या, अहो, तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे, त्यामुळे माहेरी गेले आहे. लगेच पवार काकू म्हणाल्या, अगं, पण अशोक घरातच होता ना, मग तो तिच्यासोबत का गेला नाही? अशा वेळेस तू सुनेला एकटीला कशी काय जाऊ दिलीस? आता मात्र शोभाताई चिडल्या आणि म्हणाल्या, पवार काकू, तुम्ही तुमच्या घराशी मतलब ठेवा. माझी सून कुठे पण जाऊ द्या. गावातल्या चाड्या करायच्या नादात लोकांच्या घरात आग लावत जाऊ नका. हे ऐकताच पवार काकू तोंड वाकडं करत घरातून निघून गेल्या. त्या गेल्यानंतर शोभाताई म्हणाल्या, दीपा, जाऊन आलं घालून चहा बनव. माझं डोकं खूप दुखायला लागलं आहे. दीपाली रागात चिडून म्हणाली, आई, डोकं तर माझं पण खूप दुखत आहे. मी तर चहा बनवणार नाही. वहिनी गेल्यानंतर तूच बोलली होतीस ना, चांगलं झालं. शोभाताई भडकल्या आणि म्हणाल्या, मग चहा कोण बनवणार आहे? तूच तर तुझी वहिनी घरातून गेल्यानंतर खूप खुश झाली होतीस ना. आता तुला समजले का तिची घरात किती गरज असते? अगं, तू काय तुझ्या घरी निघून जाशील, पण माझ्या घरातली कामं आता कोण करणार? दीपाली तोंड वाकडं करत म्हणाली, थांब, मी दादाला सांगते चहा बनवायला. असं म्हणत दीपाली भावाच्या खोलीच्या बाहेर पोहोचली. आतून त्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तो बायकोला बोलत होता, रेवती, तू तोपर्यंत घरी परत येऊ नकोस, जोपर्यंत मी तुला यायला सांगत नाही. या रोजच्या वादाला मी पण वैतागलो आहे. दीपालीला तर फक्त आराम करायचा आणि आयतं खायला पाहिजे. मग तू काय तिची सेवा करायला सुट्टी घेशील? भावाचे बोलणे ऐकून दीपालीचा चेहरा रागाने लाल झाला. तिने रागात दार वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून शोभाताई पण तिथे आल्या. दार उघडल्यावर दीपाली रागात ओरडत म्हणाली, दादा, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे. तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला वेड्यात काढले. बहिणीचे बोलणे ऐकून अशोक बघतच राहिला. शोभाताई कधी मुलाकडे तर कधी मुलीच्या तोंडाकडे बघायला लागल्या. नंतर काही न बोलता हॉलमध्ये जाऊन बसल्या. घरात शांतता पसरली होती. दीपाली सारखी सारखी तिच्या आईला म्हणत होती, पण तिची आई शांतपणे सोफ्यावर बसली होती. ती रागात चिडून म्हणाली, आता काही तू शांत बसली आहेस? तुझ्या मुलाला काही बोलत का नाहीस? अगोदर सून काही कमी होती का? आता तर तुझा मुलगा पण बायकोचा गुलाम झाला आहे. या घरात तुझं कोणी ऐकतच नाही. तुला काडीचीही किंमत नाही. दीपालीच्या मनात तिच्या शब्दात विष होतं, पण यावेळी अशोक शांत बसणार नव्हता. तो म्हणाला, दीपाली, जास्त बोलायची गरज नाही. हे सगळं तुझ्या वागण्यामुळे झालं आहे. मी रोज तुझ्यासाठी माझ्या बायकोला त्रास नाही देऊ शकत. तुझी इच्छा काय आहे की आमच्या दोघांच्या मध्ये सारखी सारखी भांडणं व्हावीत का? त्यांनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, आणि हो, मला सगळं माहीत आहे. मी आणि रेवती जेव्हा भांडत होतो, तू आणि आई बाहेर बसून त्याची मज्जा घेत होता. तुम्हाला काय वाटलं? मला काही कळत नाही का तुमच्या दोघींच्या मनात काय चालू आहे? तू कसली बहीण आहेस जे भावाचं घर तुटताना, त्याचा संसार मोडताना बघून खुश होत आहेस? दीपालीचा चेहरा रागाने लाल झाला. ती आईकडे तक्रार करत म्हणाली, आई, बघ ना, दादा माझ्याशी कसा बोलत आहे. मी या घरची मुलगी आहे, काही परकी नाही. एवढं ऐकताच अचानक शोभाताई उठून उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्यांनी कसलाच विचार न करता मुलीला जोरात कानाखाली वाजवली. त्याचा आवाज सगळ्या घरात घुमला. त्या कठोर आवाजात म्हणाल्या, अशोक बरोबर तेच बोलत आहे आणि मी पण हे खूप अगोदर करायला पाहिजे होतं. पण ही माझी चूक होती की आत्तापर्यंत गप्प बसले होते आणि तुझी मनमानी सहन करत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुढे म्हणाल्या, बरे झाले, वेळ राहताच माझ्या लक्षात आले. अशोक, तू आत्ताच्या आत्ता जाऊन रेवतीला घरी परत घेऊन ये. त्यांनी मुलीकडे बोट दाखवत म्हणाल्या, आणि हिला मी बघून घेते. ही आपल्या घरात आग लावायला आली होती आणि आग लावली पण होती. हिला जरा पण लाज वाटली नाही स्वतःच्या भावाचे घर तोडताना. त्यांचा स्वर अजूनच तिखट झाला.
मी कधीपासून बोलत होते की रेवतीने घर सोडून जायला नको होतं, पण हिला तर मनातून उकळ्या फुटत होत्या. 1 कप चहा बनवायला सांगितला तर म्हणायला लागली की मी नाही बनवणार, दादाला बनवायला सांगते. अरे, जी स्वतःच्या आईला 1 कप चहा पण बनवून देऊ शकत नाही, ती अजून काय करणार आहे? मी कायम माझ्या सुनेला चुकीचं समजले, पण आज पहिल्यांदा मी स्वतःच्या मनात डोकावून बघितलं आहे. माझ्या सुनेने जेवढं या घरासाठी केलं आहे ना, तेवढं कोणी करू शकणार नाही. पण मला समजायला उशीर झाला. मला तिची किंमत आज समजली आहे. आईचं बोलणं ऐकून अशोकचे डोळे भरून आले. त्याने वेळ न घालवता रेवतीला फोन केला. इकडे रिक्षात बसलेल्या रेवतीने जेव्हा नवऱ्याचा बदललेला आवाज ऐकला, तशी ती काही वेळ शांत बसली. अशोक म्हणाला, रेवती, तू आपल्या घरी परत ये. रेवतीने रिक्षावाल्याला रिक्षा तिच्या घराकडे वळवायला सांगितली. काही वेळातच रिक्षा तिच्या घरासमोर येऊन उभी राहिली. रेवती दार उघडून घरात आली, तशी तिची सासू तिच्या समोर उभी राहिली. त्यांनी तिच्यासमोर हात जोडले आणि भरल्या आवाजात म्हणाल्या, रेवती बाळा, मला माफ कर. मी तुला कधीच समजून घेतलं नाही. तुझी मजबुरी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी खरंच खूप चुकीची होते. सासूचे बोलणे ऐकून रेवतीचे डोळे भरून आले. ती काही बोलू शकली नाही आणि मान खाली घातली. त्याचवेळी दीपाली रागात तिची बॅग उचलून म्हणाली, ठीक आहे, मी जात आहे. आता या घरात माझी जागा नाही, माझं कोणीच नाही, असं म्हणत मागे वळून न बघता घरातून निघून गेली. दीपाली गेल्यानंतर शोभाताईंनी सुनेचा हात हातात घेतला आणि पहिल्यांदा त्यांना जाणवलं की सत्य स्वीकार करणे सगळ्यात मोठे समाधान आहे. त्यांनी सुनेची माफी मागितली. रेवती नवऱ्याकडे बघून हसत होती. आज त्या दोघांच्या खोट्या नाटकामुळे तिच्या नंदेचा खरा चेहरा तिच्या सासूच्या समोर आला होता. तिने डोळ्यांनीच नवऱ्याचे आभार मानले, जसे अशोकने तिला बंद खोलीत इशारा करून सांगितलं होते की तू खरंच या घराला सोडून निघून जा, त्याशिवाय या दोघींना अक्कल येणार नाही. आणि खरंच शोभाताईंना वेळ राहताच अक्कल आली होती. नाहीतर मुलीच्या नादी लागून त्यांनी त्यांच्या मुलाचा हसता खेळता संसार मोडला असता. आज त्या दोघांनी एक खोटं नाटक केल्यामुळे रेवतीच्या सासूला सुनेची या घरातली खरी किंमत समजली होती आणि त्यांच्या मुलीचे खरे रूप त्यांच्या समोर आले होते.